श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 81. उत्तम श्लोक मध्यरात्री केव्हा तरी जागे झाले. आरतीचा आवाज ऐकायला येत होता. टाळ, मृदुंग, झांजा यांच्या साथीवर अनेक भक्त तन्मयतेने गोपाळकृष्णांची आरती म्हणत होते. आरतीचे नुसते स्वरच ऐकायला येत होते. शब्द कळत नव्हते. आरतीचा आवाज अत्यंत मधुर, शांत, सौम्य होता. अगदी ऐकत राहावा असा सुरेल. उत्तम श्लोक नादावल्यासारखे झाले. तो आवाज मंदिराकडून येत होता. एवढ्या रात्री मंदिरात कोण भक्त एवढ्या तन्मयतेने आरती म्हणतायत? उत्तम श्लोक उठले, मंदिराकडे गेले. मंदिराचा दरवाजा बंद होता. खिडकीतून पाहिलं, आत कुणीच नव्हतं. आता तो आरतीचा आवाज दयार्णव स्वामींच्या खोलीतून ऐकू यायला लागला. नवल करत उत्तम श्लोक कुतूहलाने स्वामींच्या खोलीजवळ गेले. दरवाजा बंद होता. आता आरतीचा तो आवाज मठाच्या दरवाजाकडून यायला लागला होता. अधिकच नवल करत उत्तम श्लोक मठाच्या अंगणातून दरवाजाजवळ गेले. तिथेही कोणी नव्हतं. आता तो आवाज गोदावरी नदीच्या घाटावरून येत होता. उत्तम श्लोकांनी मठाचा दरवाजा उघडला. पायऱ्या उतरून ते थेट नदीच्या घाटावर गेले. पौर्णिमा जवळ असल्यामुळे स्वच्छ चांदणं पडलं होतं. त्या चांदण्यात दिसलं, घाटावर तर कोणीच नव्हतं. आता तो आवाज आकाशातून येत होता. सारं आकाश त्या आरतीच्या आवाजानं भरून गेलं होतं. उत्तम श्लोक मोठंच नवल करीत तिथेच थोडा वेळ उभे राहिले. मग मठात परत आले. खोलीत जाऊन अंथरुणावर पडले. तो आवाज ऐकू येतच होता. केव्हा तरी झोप लागली. सकाळी उठल्यावर उत्तम श्लोकांनी चौकशी केली. कोणीच तसा आवाज ऐकला नव्हता. उत्तम श्लोक दयार्णव स्वामींकडे गेले. स्वामींना तो अनुभव निवेदन केला. स्वामी हसून म्हणाले, जागेवरून उठलात कशाला? जागेवरच बसून राहायचं ना. ध्यान लावायचं. तो आवाज काही बाहेरून येत नव्हता. तुमच्या आतूनच येत होता. अनाहत नाद होता तो. योगी याला अनाहत नाद म्हणतात आणि वेदांती सूक्ष्म नाद म्हणतात. कुंडलिनी शक्ती जागृत झाली आणि अनाहत चक्र भेदून सुषुम्ना नाडीतून वर ब्रह्मरंध्राकडे जायला लागली, म्हणजे हा नाद ऐकू येतो. वैदिक ऋषींनी याच नादावर संयम केला. तेव्हा त्यांना वेदातील ऋचा ऐकायला आल्या होत्या. ध्यानामध्ये अनाहत नाद ऐकू यायला लागला की मन त्यावर केंद्रित करावं असं सांगतात. म्हणजे त्या नादामध्ये मन आपोआप विरघळून जातं. मनातल्या कामना, वासना सुकून जातात. मान सन्मान, कीर्तीची आवड नाहीशी होते. कर्म करण्याची आवड क्षीण होते. अन्नाची गरज कमी होते आणि अल्प काळात आत्मसाक्षात्कार होतो. अनाहत नादावर ध्यान लावण्याच्या प्रक्रियेला नादानुसंधान म्हणतात. नादयोग म्हणतात तो हाच. शंकराचार्यांनी योग तारावलीमध्ये नादानुसंधानाबद्दल सविस्तर सांगितलंय. ते त्यांचे स्वतःचे अनुभव आहेत. स्वतः शंकराचार्यांनी नादयोगाच्या मार्गानेच आत्मसाक्षात्कार करून घेतला होता. योग तारावली हे शंकराचार्यांचं आत्मचरित्रच आहे. तुमची साधना आता उच्च अवस्थेत आली असं दिसतंय. उत्तम श्लोक सायंकाळच्या वेळी मठाच्या प्रांगणामध्ये औदुंबराच्या झाडाखाली बसले होते. गोदावरी नदीचा प्रवाह संथपणे वाहत होता. पश्चिमेला ढगांवर सुरेख रंग, चित्रविचित्र आकार दिसत होते. हळूहळू सूर्य अस्ताला गेला. अंधार पसरायला लागला. मावळतीला ढगांवरील रंग गडद होत होत काळसर झाले आणि अंधाराने झाकले जायला लागले. उत्तम श्लोक ते रमणीय दृश्य पाहत बसले होते. अचानक त्यांना नदीच्या पाण्यातून प्रकाशाचा झोत वर येताना दिसू लागला. ते चमकले. डोळे विस्फारून पाहू लागले. तो प्रकाशाचा झोत मोठा 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 होऊ लागला. त्यांनी सारं आकाश व्यापलं. त्या प्रकाश झोताने ते स्वतःच वेढले गेले आणि त्यांचं देहभान नाहीसं झालं.
उत्तम श्लोक भानावर आले तेव्हा त्यांना अतीव आनंदाची अनुभूती येत होती. समोर दयाळराव स्वामी प्रसन्नपणे हसत उभे आहेत असं दिसलं. दाट धुक्यांच्या झोतामध्ये वेढलेले. हळूहळू धुकं वितळायला लागलं. दयाळराव स्वामींची मूर्ती स्पष्ट दिसू लागली. उत्तम श्लोकांना वाटलं, आपण स्वप्न तर नाही पाहत. पण ते स्वप्न नव्हतं. खरोखरच दयाळराव स्वामी प्रसन्नपणे हसत समोर उभे होते. म्हणाले, हा निर्विकल्प समाधीचा अनुभव. ईश्वर कृपेने तुम्हाला तो लाभला. तुमचं भाग्य. एक गोष्ट ध्यानात ठेवायची. निर्विकल्प समाधीचा अनुभव लाभला म्हणजे पूर्णता प्राप्त झाली असं नाही बरं. हा अनुभव एकदा मिळाला म्हणजे हवा तेव्हा तो परत मिळेल असं नसतं होत. हा एक टप्पा आहे. अजून पुष्कळ पुढे जायचंय. एकदा दयाळराव स्वामींनी उत्तम श्लोक आणि 2 शिष्यांना नजीकच्या एका गावातून खरेदी केलेली गाय आणि वासरू घेऊन यायला पाठवलं. गाय नावेतून आणायची होती. गाय नुकतीच व्यायली होती. दयाळराव स्वामी उत्तम श्लोकांना जाताना म्हणाले, बघा हो, गाय लहान वयाची आहे, अवखळ आहे. ती पळून जाईल. गायीची दोरी हातात घट्ट धरून ठेवा. म्हणाले उत्तम श्लोक, होय स्वामी. गाय आणि वासरू यांना नावेवर चढवून उत्तम श्लोक गायीची दोरी हातात घट्ट धरून बसले. नाव नदीच्या पात्रामध्ये मधोमध आली असताना एकदम वारा सुटला. नाव डळमळायला लागली. गाय भयंकर घाबरली. तिने नदीत उडी घेतली. पण उत्तम श्लोक गायीची दोरी सोडेनात. नाव ओढली जायला लागली. नावेतील लोक घाबरून ओरडायला लागले, दोरी सोडा, दोरी सोडा. गलका झाला. पण उत्तम श्लोकांना गायीची दोरी धरून ठेवण्याची गुरु आज्ञा होती. त्यांनी दोरी हातात घट्ट धरून क्षणार्धात गंगेत उडी घेतली. पावसाचे दिवस. नदीला भरपूर पाणी आलं होतं. प्रवाहाला वेग होता. आत गाय गेली आणि उत्तम श्लोकही गेले असं नावेतल्या लोकांना वाटलं. पण उत्तम श्लोक चांगले पोहणारे होते. दोरी हातात घट्ट धरून ते पोहत राहिले. गायीच्या तोंडावर पाणी मारून मारून त्यांनी तिला किनाऱ्याकडे वळवलं. कसे बसे पैठणपासून 2 मैलांवर नदीच्या किनाऱ्याला लागले. किनाऱ्यावर खूप चिखल होता. त्या चिखलात ते स्वतः रुतले आणि गायही रुतली. चिखलातून गायीला बाहेर काढता काढता ते खूपच थकले. त्यांना वर येता येईना. जवळच्या खेड्यातले लोक जमले. उत्तम श्लोकांना सांगितलं, गायीची दोरी आमच्याकडे फेका. तुम्ही चिखलातून बाहेर या. आम्ही गायीला ओढून चिखलाबाहेर काढतो. पण उत्तम श्लोकांनी दोरी सोडली नाही. शेवटी गावकऱ्यांनी तसंच त्यांना आणि गायीला बाहेर काढलं. उत्तम श्लोक आणि गाय यांना लोकांनी मोठ्या आदरानं बैलगाडीतून पैठणला रवाना केलं. इकडे उत्तम श्लोकांबरोबर गेलेले 2 शिष्य वासराला घेऊन मठात पोचले. त्यांनी सर्व हकीकत दयाळराव स्वामींना सांगितली. रात्र पडायला आली तरी काहीच वार्ता नसल्यामुळे सर्वजण काळजीत पडले. एवढ्यात उत्तम श्लोक हातात दोरी धरून बैलगाडीतून उतरले. गाईला त्यांनी मठात आणून दयाळराव स्वामींसमोर हजर केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी दयाळराव स्वामी उत्तम श्लोकांना दटावू लागले. गायीसाठी असा जीव धोक्यात का बरं घातलात? विचारायला लागले. उत्तम श्लोक अस्पष्ट स्वरात पुटपुटले, आपण मला गाय आणायला पाठवलं. दोरी हातात नीट धरून ठेवून गाय सांभाळून आणायला सांगितलं. मग मी हातातील दोरी सोडून देणं कसं बरं शक्य होतं? एकदा दोरी हातात धरली ती आपल्या पुढे आल्यावरच सोडली. तेच उचित आज्ञापालन झालं आणि गायीला सोडून एकटा कसा परत येणार होतो मी? फक्त स्मित हास्य केलं स्वामींनी. एकदा दयाळराव स्वामी आणि उत्तम श्लोक पहाटे स्नानाला नदीवर गेले. दयाळराव स्वामींनी स्नान केलं. आपलं वस्त्र दगडावर धुवायला लागले. अचानक ते वस्त्र दयाळराव स्वामींच्या हातातून सुटलं, प्रवाहात ओढलं गेलं. वेगानं पुढे जायला लागलं. पुढे पुढे जायला लागलं. पावसाळ्याचे दिवस, नदीला पूर, प्रवाहाला खूपच वेग. दयाळराव स्वामींना प्रवाहात जाऊन त्या वाहत्या वस्त्राचा पाठलाग करणं शक्यच नव्हतं.
ते एकदम उद्गारले, "अरे उत्तम श्लोका, ते वस्त्र गेलं बरं का?" उत्तम श्लोकांनी तात्काळ पाण्यात धाव घेतली. वस्त्र नदीच्या प्रवाहात काठाकाठानी पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे जात राहिलं. उत्तम श्लोक अर्धवट पोहत अर्धवट धावत त्या वस्त्राच्या माग जायला लागले. त्यांचं शरीर दगडांवर आपटत होतं. शरीराला अनेक ठिकाणी चांगलंच खरचटलं, मुका मार लागला, रक्त आलं. पण शरीराची पर्वा न करता उत्तम श्लोकांनी ते वस्त्र गाठलं आणि ते घेऊनच ते प्रवाहाच्या बाहेर आले. आपल्या शरीरावरील जखमा, रक्त दयाराम स्वामींना दिसू नये म्हणून त्यांनी गोदावरीच्या काठावरील चिखलाचा लेप त्यावर लावला आणि ते वस्त्र घेऊन दयाराम स्वामींकडे परत आले. दयाराम स्वामी प्रेम भरल्या अंतःकरणाने पण रोषयुक्त स्वरात म्हणाले, अशा एका यत्किंचित साध्या वस्त्रासाठी तुम्ही आपले प्राण का बरं धोक्यात घातले? त्या वस्त्राची किंमत ती किती? स्वामी उत्तम श्लोक उत्तम श्लोक नम्रपणे म्हणाले, स्वामी उत्तम श्लोका हे वस्त्र गेलं हे आपले शब्द माझ्या कानावर पडताच वाटलं मी असं घडू दिलं तर माझ्या सेवकत्वाचा काय उपयोग, म्हणून मी असं केलं. दयाळू स्वामी आपल्या या गुरुवेड्या शिष्याकडे प्रेमाने पाहत राहिले. मातीच्या लेपाखाली रक्ताळलेल्या जखमा आणि मुकामार आहे, खरचटल्याच्या खुणा आहेत हे त्यांनी ओळखलं. मोठ्या प्रेमाने हलक्या हातांनी त्यांनी ती स्वतः माती पुसली आणि मुळ्या उगाळून लेप लावला. श्रीराम समर्थ श्रीराम.